गावाला. मी गावाला नाही, अजून चौपाटीलाच आहे. इथे बघ, इथे वर आहे मी. 10 दिवस खूप छान सेवा केली तुम्ही माझी. माझ्या अंगालाच काय, रंगाला सुद्धा धक्का लागू दिला नाही तुम्ही. सगळं छान केलं. मग माझं विसर्जन असं का? मी इथे ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत तुम्ही मला पाहिलं तर कदाचित तुम्हाला वाईट वाटेल. पण विसर्जनानंतर किनाऱ्यावर पडून असलेल्या मूर्तींची योग्य काळजी घेणारे लोक आहेत. आणि तुम्हीच म्हणता ना, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. अरे पण मी गेलोच नाही तर पुढच्या वर्षी कसं येईल? आणि म्हणूनच तुम्हाला एक विनंती आहे, मला शाडू मातीमध्येच घडवा. म्हणजे विसर्जनानंतर मी निसर्गात विलीन होईल आणि मग पुढच्या वर्षी आनंदाने पुन्हा तुमच्या भेटीला येईल. दादा थँक्यू. का? विसर्जनानंतरचं समुद्रावरचं चित्र खरंच खूप भयानक आहे.